बीडची जी घटना एवढी निर्गुण आहे त्यानंतरही आरोपीच्या बाजूने अशा पद्धतीने आंदोलन होतात. राज्यात पहिल्यांदाच असं घडतं की मोका किंवा पुण्यातल्या आरोपींच्या बाजूने एवढे मोठे शहर बंद आहे, तणावपूर्ण वातावरण आता आहे चालू नाही, त्याचीच परिस्थिती अजून हो. आता बंदी आहे. अजूनही बंदी चालू आहे अजून. आज उठवली नाहीत का अजून? हो. बंदच आहे सगळं आता. पण काल मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की तिथे दुकानं बंद होत होते. तेच आहे. तसंच अजून वातावरण आहे. ही परिस्थिती आहे. माय गॉड, काही काही प्रमाशीस मध्ये उघडतात, बाकीचं असं तणावपूर्ण वातावरण. हा. मला वाटतं हे सगळे राजकीय नेत्यांनाही मी विनंती करीन की त्या नागरिकांसाठी आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन शांतता कशी तिथे येईल आणि नॉर्मलसी कशी येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. कारण का मला क्राईम जो झाला तो विषय एका बाजूला, तो सरकार यंत्रणा सगळी चालेल, पण तिथे देशमुख कुटुंब आणि बाकीच्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. आणि बीड मधली पण घटना आणि परभणी मधली ही घटना आणि आता मुंबईत झालेली आणि पुण्यात झालेली, म्हणजे आता 4 घटनांचा उल्लेख करायला लागतो. बीडची, परभणीची, मुंबईची बांद्राला झालेली आणि पुण्याला सिंहगड कॉलेज. म्हणजे 4 घटना आत्ता अशा महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्याच्यात अतिशय संवेदनशीलपणे लोकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुम्ही सेफ आहात महाराष्ट्रात. पण दुर्दैवाने तशी आज परिस्थिती नाहीये. वाल्मिक कराडला मोका लागल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांकडून कुठेतरी परळी बंद ठेवण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि यानंतर आता मनोज जरांगे पाटील म्हणतात की धनंजय मुंडे यांची ही टोळी आहे आणि कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मला असं वाटतं पोलीस यंत्रणा जी तिथे ऍक्टिव्ह आहे, अनेक बदल झालेले आहेत, तर होम मिनिस्ट्रीनी ह्याची तातडीने एक मीटिंग घ्यावी. आणि मी गेले अनेक दिवस सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात शांतता कशी आणता येईल याच्यासाठी तातडीने काम करणं गरजेचं आहे. तुम्ही आठवत असेल तुम्हाला की 2093 का 94 मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता शुक्रवारी आणि सोमवारी महाराष्ट्रात एक मुंबईमध्ये नॉर्मल्सी आणली होती. तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ओव्हरनाईट 48 आवर्स. तर जर एवढा मोठा बॉम्ब ब्लास्ट झाल्यावर महाराष्ट्र आणि मुंबई ही नॉर्मल्सीमध्ये येऊ शकते 48 तासात, तर आपण सगळे मिळून का नाही परळीमध्ये जी परिस्थिती आहे, परभणीत आहे, मुंबईत आहे किंवा पुण्यात आहे, त्याच्यात नॉर्मल्सी का नाही आणू शकत? ह्याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. आणि आम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि ह्या दिशेने तातडीने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे. कारण मला एकच ह्याच्यात लार्जर पिक्चरमध्ये काळजी वाटते की अशा घटना जेव्हा होतात तेव्हा एक तर इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे, इन्व्हेस्टमेंट्स देशातच येत नाहीत, इकॉनॉमिक ग्रोथ स्लोडाऊन झाली आहे, हे केंद्र सरकार मान्य करतंय आणि देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी स्वतः फ्लोअर ऑफ द हाऊसवर कबूल केलं की येस देर इज अ स्लोडाऊन. अशा परिस्थितीत इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि त्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच या बाबतीत नॉर्मल्सी जास्तीत जास्त महाराष्ट्रात लवकर कशी होईल याच्यासाठी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग घेऊन सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन एकत्र सगळ्यांनी ह्याच्यात काम केलं पाहिजे. बीडच्या घटनेनंतर सातत्यानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते. मात्र जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजनी दमानी यांनी